मन को सामर्थ्यवान बनाने के लिए और मन को शांत रखने के लिए संत रामदास ने मन के श्लोक बताए हैं। मनाचे श्लोक, श्लोक नंबर 17। मनी मानव व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊनी जाते, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे। हिंदी भाषांतर। आदमी मन में व्यर्थ चिंता करता है, मगर जो होनी है वह पल में ही होके रहती है। कर्म का हिसाब चुकाने के लिए तो इसी जन्म में भुगतना है। बुद्धिहीन प्राणी तो संसार के वियोग से दुखी होता है। Translation in English. The man carries worries in the mind which are in vain, that is, they are of no help, but a thing destinated happens without notice. Human suffers in his life in accordance with the deeds of this or the past life, but the matimand, that means having the less intelligent people, suffer from the sorrows of the departure of the dear ones. मराठीमध्ये अर्थ. खरं तर माणूस उगीचच भविष्याची चिंता आणि काळजी करत असतो. जे घडणार आहे, जे अटळ विधी लिखत आहे, ते अचानक अकल्पितपणे घडूनही जातं. हे सर्व आपापणच केलेल्या पूर्वकर्मानुसार, म्हणजे या जन्मीच्या कर्मानुसार किंवा मागच्या जन्माच्या कर्मानुसार, प्रारब्धानुसार हे घडत असतं. देह अभिमानी व्यक्ती मात्र, हा जो जडात्मा आहे, तो मृत्यूमुळे होणाऱ्या वियोगाची किंवा ताटातुटीची चिंता किंवा शोक करत बसतो. हे खरोखरच गरजेचे नाही. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.